मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे सुस्ती कमी करण्यासाठी कोणत्याही वेळी फळे खा. काय ते बघू. दिवसाच्या कोणत्याही वेळी फळे खाल्ल्यास जड अन्नामुळे येणारी सुस्ती कमी होते. फळे हलकी असल्याने पचन पटकन होते आणि अन्न खाल्ल्यानंतर जडपणा वाटत नाही. व्हेरी गुड. फळे खाणे ही आरोग्यासाठीची एक सोपी पण अत्यंत प्रभावी सवय आहे. दिवसभर शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि मन प्रसन्न राहण्यासाठी फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक मानले जाते. व्हेरी गुड. फळांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, नैसर्गिक साखर आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात आणि जडपणा न आणता ताजेतवाने ठेवतात. व्हेरी गुड. सकाळी उठल्यानंतर एखादे फळ खाल्ले तर शरीराला झोपेतून उठल्यानंतरची उणीव भरून काढण्यासाठी तात्काळ पोषण मिळते. अरे वाह. नैसर्गिक साखर शरीरात लगेच शोषली जाते आणि त्यामुळे मेंदू आणि स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते. व्हेरी गुड. त्याचबरोबर फळातील पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. व्हेरी गुड. ज्यामुळे थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. छान. दिवसाच्या कोणत्याही वेळी फळे खाल्ल्यास जड अन्नामुळे येणारी सुस्ती कमी होते. फळे हलकी असल्याने पचन पटकन होते. व्हेरी गुड. आणि अन्न खाल्ल्यानंतर जडपणा वाटत नाही. त्यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. व्हेरी गुड. विशेषतः दुपारच्या वेळी फळे खाल्ल्यास कामाच्या थकव्यावर मात करता येते. फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. व्हेरी गुड. त्यामुळे शरीरात ताजेपणा टिकतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अरे वाह. काही फळे जसे की संत्री, मोसंबी किंवा किवी ही जीवनसत्व सी ने समृद्ध असतात. व्हेरी गुड. जी शरीराला फ्रेश आणि ऊर्जावान ठेवतात. केळी, सफरचंद किंवा द्राक्ष ही फळे पटकन ऊर्जा देतात. तर पपई, कलिंगड यासारखी फळे पचन सुधारतात. अरे वाह. आणि शरीराला हलके ठेवतात. व्हेरी गुड. फळे नियमित खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला ओलावा टिकून राहतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावरही मन प्रसन्न आणि शरीर ऊर्जावान वाटते. व्हेरी गुड. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी फळे नैसर्गिक देणगी आहे जी केवळ चविष्ट नाही तर आरोग्य आणि आनंद टिकविण्यासाठी अमूल्य आहे. अरे वाह. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.